राज्यभरामध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जातं. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि जो भारतीय जनता पक्ष आजचा आहे, त्यांचे जनसंघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, ही त्यांची सगळी जी वंशावळ आहे ती स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तिरंगा हातात घेत नव्हती. किंबहुना स्वातंत्र्याच्या आंदोलनाला, स्वातंत्र्याला विरोध करत होती. आज इतक्या वर्षानंतर जर ते तिरंगा घेत आहेत तर अब आया उठ पहाड के नीचे, असंच मी या निमित्तानं त्यांना म्हणेल. आणि यासोबतच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक लढ्यात सहभागी झाले नाही त्याबद्दल त्यांनी माफी मागावी. 75 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिरंगा झेंडा फडकत नव्हता, त्याबद्दलही त्यांनी माफी मागावी. मात्र त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, ते सरडा आहेत. त्यांनी किती रंग बदलला तरी आता देशातल्या जनतेने त्यांना पुरतं ओळखलं. गांधी असतील, पटेल असतील, सगळी काँग्रेसची प्रतीक ते हायजॅक करतात. काँग्रेस करते होणार नाही. काँग्रेस हा प्रतीकांच्या सोबतच नुसता नाही तर काँग्रेस विचारांच्या सोबत आहे आणि विचाराशी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. त्यांना कॅप्चर करण्याची त्यांची जुनी सवय आहे. मात्र आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100री भरलेली आहे. थँक्यू.